माझे नाव मयूर शंकर कात्रा. आमच्या गटाचे नाव ध्वनी आहे. आधी मी आमच्या गटाची ओळख करून देते. माझे नाव प्रतीक्षा आहे. माझे नाव ध्वनी आहे. माझे नाव विनय करतात. ध्वनी म्हणजे काय? ध्वनी म्हणजे आपण कानाने ऐकू शकतो असा आवाज. जेव्हा एखादी वस्तू कंपन विब्राईट होते तेव्हा ध्वनी निर्माण होतो. तर आवाज येतो. मी तुम्हाला सांगणार आहे कंपन म्हणजे काय. जेव्हा एखादी वस्तू कंपन पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो. जेव्हा एखादी वस्तू पुढे मागे किंवा वर खाली जलद हालचाल करते त्या हालचालीला कंपन असे म्हणतात. उदाहरणार्थ घंटा किंवा गिटार. टेलिफोन म्हणजे टेलिफोनचा आवाज धागा बदलला किंवा खांबाचा आकार बदलला तर वेगळा आवाज ऐकू येतो. मी पेरी बनवायला काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते. मी पहिले आईस्क्रीमच्या 2 स्टिक घेतल्या. त्याच्यानंतर एक त्याचा तुकडा घेतला. नंतर 2 रबर घेतले आणि माचीच्या काडीची एक काडी घेतली आणि त्याचे 2 तुकडे केले. पहिली मी पेरी बनवण्यासाठी पहिली आईस्क्रीमची एक स्टिक घेतली. त्याच्यावर कागदाचा तुकडा ठेवला आणि त्याच्यावर दुसरी आईस्क्रीमची स्टिक ठेवली. त्याच्यानंतर दोन्ही बाजूंना माचीच्या काडीचे 2 तुकडे ठेवले आणि दोन्ही बाजूंना 2 रबराने बांधले. त्याच्यानंतर पेरी तयार होते आणि त्याचा आवाज ऐकू येतो. तो म्हणजे वाजवू शकते. तू पण वाजवून दाखव. तुझं झाल्यानंतर तू पण वाजवून. पाणी किंवा घनपदार्थ यासारखे माध्यम लागते. रिकामे अवकाशात ध्वनी पसरत नाही. टेलिफोन हे ध्वनीचे उत्तम उदाहरण आहे. आपण बोलताना कंपन पाहतो. अशा प्रकारे ध्वनी आणि कंपन आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद. मी तुम्हाला टेलिफोनची माहिती सांगणार आहे. पहिल्यांदा आम्ही 2 ग्लास घेतले. नंतर आम्ही त्या दोन्ही ग्लासांना मध्ये होल पाडले. त्यानंतर आम्ही 2 माचीच्या काड्या घेतल्या आणि एक लांब धागा घेतला. तो धागा ग्लासाच्या होलमधून माचीच्या काडीला बांधला आणि मी एक ग्लास माझ्या मित्राजवळ दिले आणि ध्वनीमध्ये आपण ऐकू शकतो असा आवाज ध्वनी निर्माण होण्यासाठी कंपन आवश्यक असते. जेव्हा एखादी वस्तू पुढे मागे हलते तेव्हा त्या हालचालीला कंपन म्हणतात. उदाहरणार्थ घंटा वाजली की आवाज निर्माण होतो. गिटारची चार्ज घेतल्यावर ती कंपन पावते आणि संगीत तयार होते. मी तुम्हाला ध्वनी या विषयावर 2 प्रयोग सादर करत आहे. पहिली मी एक स्ट्रॉ घेतली आणि त्याच्या इथून 2 साईडने मी कापले आणि ते दिसते तिथून मी फुटलो की त्या स्ट्रॉमध्ये हवेचे तरंग निर्माण होतात आणि आवाज ऐकू येतो. दाखव करून. दाखव वाजवून. प्लास्टिकचा एक पक्षासारखा दिसणारा एक पक्षाला एक खेळणं घेतला आणि त्याच्या इथं पण याच्यामधून मी पाणी भरलं आणि याच्यामध्ये पाणी गेलं आणि मी फुटलो की त्या पाण्यामध्ये तरंग निर्माण होतात आणि आवाज ऐकू येतो. वाजून दाखव. मी तुम्हाला निष्कर्ष सांगणार आहे. ध्वनी कंपनामुळे तयार होतो. माध्यमाशिवाय ध्वनी तयार होत नाही. टेलिफोन हे ध्वनीचे उत्तम उदाहरण आहे.
एका खिळ्यावरती बरेच खिळे बॅलन्स केलेले आहेत. टॅनग्रॅमचे आकार. पुनर्वापर करणे. प्लास्टिकचे बॉटल इकडे तिकडे टाकायचे नाही. प्लास्टिकच्या बॉटल इकडे हा काळा सिलेंडर आम्ही कसा राहते काय. सोलर कुकरला काय काय पार्ट आहेत. एक आरसा. ॲक्च्युली तयार झालेलं आहे. हे प्रोसेसचं आहे. ते होते तयार असं. गुड मॉर्निंग गांडू. काय गांडूळ खत बनवलं आहे आमच्या विद्यार्थ्यांनी. आणि हा आहे कॅलिडोस्कोप. तुम्ही त्याच्यातले बघा चित्र हे निरीक्षण करता. आहे दुसरा कॅलिडोस्कोप. बघा किती सुंदर बनवलं आमच्या विद्यार्थ्यांनी. आणि आजच्या कार्यक्रमाचं स्पेशल आकर्षण. यस, बो बांधून आलेला कोण? शेली. सुंदरसा बो बांधलेला आहे त्यांनी आणि माझ्यासोबत सेल्फी पण काढलेला आहे. आणि आमच्या संस्थेचे संचालक रवींद्रजी लिमये आमच्या प्रयोगाचं निरीक्षण करतात. उपलब्ध आहे त्यामधून पण काय
वाजव. नितेश दाखव. पक्षी घेतला त्याच्या इतर पोकळ आहे इतर पण बोट आहे त्या ह्या ओढ्यामधून मी पाणी भरले जिव्याच्या मुख्याध्यापिका आमच्या प्रयोगाचं निरीक्षण करताना. आमच्या संचालिका मॅडम आमच्या प्रोजेक्टला व्हिजिट देताना. माझं नाव आहे पालकवर्ग देखील खूपच आवडीने आमच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेत आहेत आणि फावल्या वेळामध्ये आमचे विद्यार्थी असे प्रॅक्टिस करत आहेत पुन्हा पुन्हा. खूपच आवडीने आणि आत्मीयतेने आमच्या संचालिका मॅडम प्रयोगाचं निरीक्षण करत आहेत. वेगवेगळ्या वस्तूंचं निरीक्षण करत आहेत. Thank you.